नमस्कार मंडळी. आजपासून कथेच्या एका नावात आपण थोडासा बदल करणार आहोत. आपल्या वाचक अजिंक्य हांडे यांनी एक सूचना केली आहे. वैदेहीची आई मीनाताई आणि काकू मिनल काकू या दोघींची नावं सारखी असल्यामुळे त्यांचं थोडं कन्फ्युजन होतंय. खरं तर ही नावं खरंच खूप सारखी आहेत आणि ती तशी घ्यायला नको होती हे मला आधीच लक्षात यायला हवं होतं. ही पूर्णपणे माझी चुकी आहे. या कन्फ्युजनमुळे खरंच सॉरी. आजपासून आपण वैदेहीच्या आईचं नाव वीणाताई असं ठेवूया का, म्हणजे मग कन्फ्युजन होणार नाही. चला आता नवीन नावासह कथेला सुरुवात करूया. कादंबरी रुजवण भाग 10. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. दुसऱ्या दिवशी आरोही मस्त तयार झाली. आदिदादाने गुजरातवरून आणलेला एक ड्रेस तिने घातला. लिपस्टिक जरा डार्कच लावली. ऑक्सिडाईजचे मोठे कानातले घातले. अगदी छान तयार झाली. ब्रेकफास्टला आली तेव्हा आईसाहेब म्हणाल्या सुद्धा, अरू किती छान दिसतेस, आज पार्टी वगैरे आहे की काय? नाही आईसाहेब, आज वैदेहीकडे जाणार आहे ना. ती पटकन बोलून गेली. तसं देवने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, वैदेहीकडे प्रोजेक्ट करायला जाणार आहेस की फॅशन परेड? आरोहीला जाम राग आला त्याचा. आधीमध्ये बोलला, जाऊ दे ना दादा, कधी काही मेकअप केला तर काय बिघडलं रे? प्रश्न मेकअपचा नाही आधी, तो कोणत्या कारणासाठी केलाय त्याचा आहे. जाऊच दे, मी पुन्हा काहीतरी बोलणार, मग तिचा मूड ऑफ होणार. आरोहीकडे पाहून तो एवढंच म्हणाला, 6 वाजता परत यायचं हा बरोबर. ती काही बोलली नाही. रागानेच तिने पोह्यांची डिश पुढे खेचली. वैदेहीच्या घरी जाणार म्हणून ती जास्तच एक्सायटेड होती. ती घरी गेल्यानंतर सगळ्यांनी तिचा छान पाहुणचार केला. दादासाहेब सुद्धा आले होते. येताना ते सीताफळाचा आईस्क्रीम घेऊन आले. मिनल काकूने जेवायला छान बेत केला. वैदेहीने विराजला येताना बटाटे वडे घेऊन ये म्हणून सांगितलं. आरोहीची चांगलीच खातिरदारी चालली होती. आरोही आणखीन घे ना पुऱ्या, मिनल काकू आग्रह करत होत्या. हे बघ, बासुंदी अजून घ्यायची हा, वीणाताई म्हणाल्या. आरोही, थोड्या वेळाने आईस्क्रीम पण खाऊन घ्या तुम्ही. बरं का वैदू, फ्रीजरमध्ये ठेवलंय आईस्क्रीम, आरोहीला देते, असं म्हणून दादा जेवून त्यांच्या कामाला पुन्हा निघून गेले. वैदेहीने आरोहीची विराजशी ओळख करून दिली. विरू, आमचं प्रोजेक्टचं थोडं काम झालं तर मग आपण पत्ते खेळू थोडा वेळ. आरोहीला पण आनंद झाला. मग त्या दोघी वैदेहीच्या बेडरूममध्ये आल्या. खरं तर प्रोजेक्ट वगैरे करायचा काही मूड नव्हता. ती विशांतची वाट पाहत होती. पण आता प्रोजेक्टचं कारण देऊन आल्यानंतर थोडं तरी करणं भागच होतं. कसं बसं दोघींनी ते प्रोजेक्ट खरडवलं एकदाचं. उरलेलं उद्या करू असं ठरलं. वैदेहीने मग विराजला बोलावलं. पत्ते काढले. वैदेही त्या तिघांसाठी आईस्क्रीम पण घेऊन आली. साधारण 4:45 झाले. आज विशांत सुद्धा लवकर घरी आला पाहून मिनल काकूला जरा आश्चर्यच वाटलं. काय रे, तू लवकर कसा? काकूने विचारलं. अगं माझं फील्डवर्क होतं, काम झालं, मग बॉस म्हणाला आता ऑफिसला नाही आलास तरी चालेल, मग आलो घरी. काकू, वैदू कुठे आहे? मुद्दामूनच त्याने विचारलं. अरे आरोही आली आहे ना, त्या दोघी तिच्या रूममध्ये बसून प्रोजेक्ट करतायत, काकू म्हणाली. कोण आलंय? मुद्दामूनच आपण आरोहीला ओळखलं नाही असं दाखवत विशांत म्हणाला. अरे आरोही, वैदूची मैत्रीण, अरे देवची बहीण. काकूने सगळी ओळख सांगितल्यावर त्याने आपल्याला फार काही इंटरेस्ट नाही असं दाखवलं. बरं जाऊ देत काकू, मला थोडं काम आहे, मी माझ्या रूममध्ये जातोच आहे, पण त्याआधी मला वैदेहीकडून लॅपटॉप घ्यायचा आहे. मुद्दामूनच असं स्वतःच्या तोंडात पुटपुटत तो वैदेहीच्या रूममध्ये गेला. तो अचानक आलेला पाहून वैदेहीला आणि विराजला आश्चर्य वाटलं. अरे दादा, तू एवढा लवकर कसा? वैदेहीने विचारलं. अगं फील्डवर्क होतं, काम आटपून आलो घरी. अरे मग ये ना, बस आम्ही पत्तेच खेळत होतो. आणि दादा, हिला ओळखलंस का? अरे युनिव्हर्सिटी तुझी हिच्याशी ओळख करून दिली होती नाही का त्या दिवशी? तू तुझ्या मित्राला भेटायला आला होतास, मग आपण तिथून आईस्क्रीम खायला गेलो. वैदेही आठवण करून देत होती. आपल्याला फार काही आठवत नाही असेच आविर्भाव विशांत चेहऱ्यावर आणत होता. हां आठवलं, आज यांचं इथे काही काम होतं का? त्याने विचारलं. अरे हो, प्रोजेक्ट करायला आली आहे ती, वैदेही म्हणाली. अच्छा, तुम्ही तर पत्ते खेळताय, त्याने मुद्दामूनच विचारलं. अरे थोडं केलं पूर्ण, आता थोडा वेळ खेळणार सुद्धा आहे आम्ही. ये तू पण बस, आपण मेंढीकोट खेळू. नको वैदू, मी दमलो आहे, मुद्दामूनच तो म्हणाला. अरे बस ना दादा, मज्जा येईल. विराजने त्याचा हात धरून त्याला बसवलं. मग मात्र त्याने फार भाव खाल्ला नाही. विराज आणि आरोहीच्या बरोबर मध्ये जाऊन बसला. मध्ये आरोहीकडे लक्ष जातच होतं. आज खूपच छान दिसत होती ती. हे काय वैदू, तुम्ही आईस्क्रीम खाल्लत? मलाही आण ना थोडं, तो म्हणाला. अरे जा की खाली जाऊन खा ना, वैदेही वैतागली. आण ना प्लीज, मी दमलोय ना,
तो असं म्हणताच मग वैदेही जरा रागाने झोटली. आता विराजला कटवायचं होतं. अरे विरू, मला थोडा तो स्प्रे आणून देतोस का रे? अरे पाय मुरगळतो तेव्हा लावतात ना तो, जरा पाय मुरगळल्यासारखा वाटतोय माझा. आणतो, पण आहे कुठे तो? विराजने विचारलं. दादांच्या खोलीत असेल. विशांतला माहीत होतं की तो स्प्रे दादांकडे नाही, त्याच्याच रूममध्ये आहे. विराज पण उठला. दोघे बाहेर जाताच त्याने आरोहीचा हात हातात घेतला. आरू, खूपच गोड दिसतेस तू आज, एक फोटोच घेतो. ती हसली. त्याने पटकन मोबाईल बाहेर काढला, फोटो क्लिक केला आणि तेवढ्यात वैदेही आली. हां, घे रे आईस्क्रीम. आता हा विराज कुठे गेला असं म्हणत तिने विराजला हाक मारली. तो खालूनच म्हणाला, दादाला सांग स्प्रे नाहीये म्हणून. जाऊ दे ठीक आहे. वैदू, त्याला म्हणा वर ये. मग विराज वर आला. चौघांनी मेंढीकोटचा डाव टाकला. वेळ तर खूप छान गेला. आरोहीला तर खूप मज्जा आली. 1 तास कसा निघून गेला कळलंच नाही. 6 वाजले तसं ड्रायव्हर काकांचा फोन आला. वैदू, आता मला निघावंच लागेल, आरोही म्हणाली. थोडा वेळ थांब ना आरू, चहा घेऊन जा. आरोहीला पण इतक्यात निघायचं नव्हतंच. बरं ठीक आहे, मी सांगते तसं काकांना. तिने ड्रायव्हर काकांना फोन केला. काका, 5-10 मिनिटं थांबा हं, असं सांगितलं. मिनल काकू चहा बरोबर मस्तपैकी खारी पण घेऊन आल्या. हे काय आरोही, लगेच चाललीस? अगं, तुझ्याशी नीट बोलायला सुद्धा मिळालं नाही आम्हाला. तिच्या पाठीवर थोपटत वैदेहीच्या आई म्हणजे वीणाताई म्हणाल्या. उद्या येईन ना काकू. ती असं म्हणताच त्यांनी हातानेच तिची पापी घेतली. भारी वाटलं तिला. सगळेजण किती प्रेमळ आहे तिथे. बाहेर पडता हळूच विशांतने तिला विचारलं, आमचं घर आणि घरातले कसे वाटले? खूप छान, हळूच आवाजात ती म्हणाली. पुन्हा ड्रायव्हर काकांचा फोन आला. आता 6:30 होऊन गेले होते. आलेच काका, आले. वैदू, मी माझी बॅग तुझ्या रूममध्ये ठेवली आहे, ती आणायला जाऊ का? मला फार उशीर झाला ग. वैदेही आणि ती वर गेले. मिनल काकू आणि वीणाताई किचनमध्ये गेल्या. विराज त्यांच्या रूममध्ये गेला. कुणाचं लक्ष नाही पाहून विशांत पण वैदेहीच्या रूममध्ये आला. अगं वैदू, तुझं लॅपटॉप देतेस का? देते दादा, देते, जरा थांब. या आरोहीची गडबड चालू आहे ना, ती गेली की देते. तो मुद्दामून तिथेच थांबला. आरोहीला पाहत राहिला. तेवढ्यात आरोहीच्या मोबाईलवर देवदादाचा फोन आला. मग मात्र आरोहीची भीतीने गाळण उडाली. फोन उचलायची काही हिंमत होईना. तिने भराभर सगळं सामान बॅगेत भरलं. मोबाईल सुद्धा कोंबला. अगं आरोही, फोन तर उचल, वैदेही म्हणाली. नको, देवदादाचा आहे. मी अजून इथेच आहे कळल्यावर फार भडकेल तो. मी निघतेच कशी? बरं, सगळं सामान घेतलंस ना? आरोहीने पुन्हा एकदा बेडवर नजर टाकली. तिची सगळी वह्या पुस्तकं तिने घेतली होती आणि मग ती भराभर खाली उतरली. ड्रायव्हर काकांना म्हणाली, काका अगदी लवकर चला. काकांनी गाडी बाहेर काढली. गाडीत बसल्या पुन्हा तिचा फोन वाजला. तिला चांगलीच धडकी भरली. पण फोन उचलायची काही हिंमत होईना. वाजून फोन कट झाला. पण अगदी दुसऱ्याच मिनिटात पुन्हा फोन वाजला. तिला जरा वेगळंच वाटलं. जरा वेगळीच रिंगटोन आली. गोंधळून तिने पर्समध्ये पाहिलं आणि एकदमच हृदय बाहेर येतंय की काय असं तिचं झालं. चुकून विशांतचा मोबाईल सुद्धा ती भरून घेऊन आली होती. जेवताना विशांत मात्र मस्त खुश होता. आज त्याचा दिवस छान गेला होता. जेवण झाल्यावर आज त्याला स्वप्नरंजन करायचं होतं. पण त्याआधी मोबाईलमध्ये आरोहीचा काढलेला फोटो पाहायचा होता. त्याने खिशात हात घातला. अरे, मोबाईल कुठे गेला असं म्हणत दुसऱ्या खिशात हात घातला. तिथेही मोबाईल लागला नाही. कुठे गेला? त्याने इथे तिथे पाहिलं आणि मग लक्षात आलं, आपण मोबाईल वैदेहीच्या रूममध्ये सोडलाय. मगाशी फोटो काढायला नव्हता का घेतला? ठीक आहे, जाऊन घेऊन घेऊया आपण. असंही मोबाईल इथे तिथे राहिला तरी काळजी करायचं कारण नव्हतं. लॉक होतं त्याला. कुणी पाहण्याची तशी शक्यता नव्हती. चटकन तो वैदेहीच्या रूममध्ये गेला. वैदेही रूममध्ये तिच्या कॉलेजची बॅग भरत होती. अगं वैदू, माझा मोबाईल मगाशी इथेच राहिला होता ग. पत्ते खेळताना इथेच विसरलो मी. नाही रे दादा, आत्ताच तर मी सगळं सामान आवरून ठेवलं. नाही दिसला तुझा मोबाईल इथे. मग मात्र तो चांगलाच घाबरला. अगं तू पहा ना इथे तिथे प्लीज. त्यानेही सगळीकडे पाहिलं. त्याला खात्री होती की मोबाईल आपण याच रूममध्ये विसरलो आहे. नाही दादा, मोबाईल नाहीये तुझा इथे. आता मात्र विशांत जाम घाबरला. कुठे गेला असेल मोबाईल? त्याने वैदेहीच्या मोबाईलवरून स्वतःच्या मोबाईलला रिंग करून पाहिलं. मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता. ड्रायव्हर काकांनी गाडी बंगल्याच्या गेटमध्ये आणली. तोच वैदेहीचं मागे लक्ष गेलं. मागच्या गाडीतून देवदादा आणि आदिदादा बंगल्यात आत शिरतच होते. ड्रायव्हर काकांनी गाडी थांबवली तशी ती पटकन उतरली आणि जवळ पळतच घरात शिरली. आईसाहेब खाली नव्हत्या ते नशीब. ती चटकन आपल्या रूममध्येच गेली.
तिचं एवढंसं ते हृदय किती किती गोष्टींसाठी धडधडत होतं. एकतर उशीर झाला, त्यात देवदादाचे फोन उचलले नव्हते, मुख्य म्हणजे विशांचा फोन चुकून आपल्याकडे आला होता. आता त्याला तो परत कसा द्यायचा, मुख्य म्हणजे त्याला कसं कळवायचं की फोन आपल्याकडे आहे. तोही टेन्शनमध्ये असणार. जर त्याला डाऊट आला की फोन चुकून आपल्याकडे आलाय आणि फोन घ्यायला तो इथे आला तर बाप रे. देव मागच्याच गाडीत होता. ड्रायव्हर काकांना त्याने रागानेच विचारलं, काका तुम्ही एवढ्या लेट का गेलात आरोहीला आणायला? 6 वाजता सांगितलं होतं ना मी. साहेब 6 वाजताच गेलो होतो, आरोही ताईंना लेट झाला तिथे. देवने घड्याळात पाहिलं, जवळजवळ 7 वाजत आले होते. हो का, सॉरी हा काका, आज तुम्हाला आमच्यामुळे लेट झाला, या तुम्ही आता. रागानेच देव आत आला. आता आरोहीचं काही खरं नाही हे आदिराजला कळून चुकलं. दादा हे बघ, आता काही बोलू नकोस तिला, आधीच घाबरली असेल ती. तू फोन करत होतास तोही उचलला नाही तिने. अरे प्रोजेक्ट वगैरे असलं ना तर कधी कधी लेट होतो रे, जाऊ दे. आणि अनोळखी ठिकाणी कुठे होती ती. आता लगेच काही बोलू नकोस प्लीज. देवने मग आदिराजकडे पाहिलं. तुझी काळजी कळते मला दादा, पण मी एवढंच म्हणतोय, आता लगेच काही बोलू नकोस. आता तूही चिडलायस, तीही थकून आली आहे. आता तू काही बोललास तर घरात फक्त तुझा ओरडा आणि तिची रडारड एवढंच काय ते होईल. त्यातून निष्पन्न काही होणार नाही. त्यापेक्षा जेवताना हळूवारपणे समजाव तिला. कदाचित देवला त्याचं म्हणणं पटलं असावे. शांतपणे मग तो त्याच्या रूममध्ये गेला. आरोही तर खूप घाबरली होती. काही करून हा मोबाईल विशांतला दिलाच पाहिजे. तिने घड्याळात पाहिलं, 7:15 होत आले होते. यावेळेस देवदादा देवघरात पूजेला बसला असणार. तिने आपली बॅग उचलली, त्यात लॅपटॉप, वह्या, पुस्तकं कोंबून ठेवलं होतं. नको, एवढी मोठी बॅग घेऊन जायला नको तिथे. तिने मग छोटी पर्स घेतली, स्वतःचा मोबाईल भरला, विशांतचा मोबाईल आत टाकला, विशांतच्या मोबाईलवर एक रुमाल सुद्धा ठेवला. भीतच ती आदिराजच्या रूममध्ये गेली. दादा आत येऊ का, तिने विचारलं. काय गरू, काय झालं, त्याने विचारलं. ती पटकन आत आली. अरे दादा, मी माझी एक महत्वाची वही वैदईकडेच विसरले रे. काहीही झालं ना तरी आज मला पूर्ण करायची आहे ती. प्लीज आपण पटकन जाऊन घेऊन येऊया का ती, तिने विचारलं. अगं उद्या पूर्ण कर, आज कशाला जायला हवं, आदिराज म्हणाला. नको ना दादा, अरे उद्या हवी आहे ती पूर्ण करून. ती जामच घाबरली. काहीतरीच काय अरू, ती काय शाळा आहे का वही पूर्ण करून द्यायला. आणि आता पुन्हा तिथे जायचा विषय सुद्धा काढू नकोस. तुला उशीर झालाय, दादाचे फोन तर तू उचलले नाहीसच, म्हणून अगोदरच खूप भडकलाय तो. आणि आता जर त्याला कळलं आपण तिथे गेलो ना तर मग दोघांचंही काही खरं नाही. नको ना दादा असं म्हणूस, पटकन 10 मिनिटात येऊ प्लीज. त्याला नाही कळणार, तो पूजेला बसलाय. जायला 10 मिनिटं, यायला 10 मिनिटं, जेवायच्या आधी परत येऊ आपण, प्लीज. ती एवढी रिक्वेस्ट करत होती. त्याचं खरं तर आदिराजला आश्चर्य वाटलं. कदाचित खरंच काहीतरी महत्वाचं असेल असं वाटून मग शेवटी तो ठीक आहे असं म्हणाला. तू हो खाली, मी आलोच. दोघेही पटकन खाली उतरले, गाडीत बसले आणि वैदहीच्या घरी पोहोचले. वैदहीला तिने मुद्दामूनच फोन वगैरे केला नव्हता. कोणती वही राहिली म्हणून सांगणार होती ती. तू जा आत, मी इथे बाहेरच थांबतो, पटकन ये हा, आदिराज असं म्हणताच आरोही पटकन आत शिरली. आत गेल्या मिलिंदाच दिसले. अरे आरू, अशी अचानक कशी, ये. आणि काय झालं, एवढी घाबरलेली का वाटतेस तू. मिलिंदा, माझा एक महत्वाचा फॉर्म इथे राहिला होता, बहुतेक वैदहीच्या रूममध्ये आहे. जाऊ का वर, मी जाऊ का वर. अगं जा, पण तू काही घेणार का, मिलिंदाने विचारलं. नाही, आदिदादा बाहेर उभा आहे, तो आत नाही येणार. आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झालाय. मिलिंदा प्लीज, मी पटकन जाते वर, फॉर्म घेते आणि निघते. ती गोंधळली होती, घाबरली होती. मिलिंदांनी पण पुढे काही विचारलं नाही. झटपट चढून वैदईच्या रूममध्ये ती गेली. आरू, तू, वैदईला आश्चर्य वाटलं. अगं हो ना वैदू, माझा एक महत्वाचा बँकेचा फॉर्म इथेच राहिला, उद्या अर्जंटली हवाय मला तो, जरा पाहतेस का. हो का, पण खरं सांगू दिसत नाहीये कुठे. मी आत्ताच तर सगळं घर आवरून ठेवलं. आज एकदा नाही 2दा आवरलाय मी रूम. त्या विशांत दादाचा पण मोबाईल कुठेतरी हरवलाय. आज काय झालंय, सगळ्या गोष्टी हरवतायत कुणाकुणाच्या. वैदही, चुकून त्यांचा मोबाईल शोधता माझा फॉर्म तर त्यांनी नेला नसेल ना. आरोही काहीतरी मूर्खासारखं बोलत होती. नाही ग, तुझा फॉर्म तो कशाला नेईल, पण तरीही एकदा विचार ना त्यांना. विराजला पण विचार वाटल्यास. तिने खूपच फोर्स केला म्हणून वैदही मग विशांतला विचारायला गेली. तेवढ्यात आरोहीने त्याचा मोबाईल काढला आणि उशीच्या खाली ठेवला. आणि अगदी तेवढ्यातच वैदही आत आली, तिच्या पाठोपाठ विशांत. आरोहीला पाहून तो जरा घाबरला.
तेवढ्यात वैदेहीने विचारलं, आरू, हा दादाचा मोबाईल तुझ्या हातात कसा होता? ते ऐकून आरोही पण घाबरली. माझ्या हातात नव्हता, खाली पडला होता, तो वर ठेवला मी फक्त. मग तिने विशांतकडे पाहिलं. आता कुठे त्याचा जीव भांड्यात पडला होता. कसं शक्य आहे? मगाशी तर आम्ही सगळं घर शोधलं, नाही मिळाला आम्हाला मोबाईल. जाऊ दे ना वैदू, आता मिळाला ना, ते महत्वाचं. विशांतने चटकन मोबाईल आपल्या खिशात टाकला. थँक्यू, तुमच्यामुळे मोबाईल तरी मिळाला. आरोहीकडे पाहत तो म्हणाला. अरे पण तिच्या बिचारीचा फॉर्म हरवलाय, त्याचं काय? वैदेही म्हणाली. मग आरोही म्हणाली, जाऊ देत वैदू, मी दुसरा फॉर्म भरेन उद्या बँकेत जाऊन. वैदेहीला तिच्या बोलण्याचं आश्चर्यच वाटलं. बरं मी येते, फार उशीर झालाय, असं म्हणत ती धडाधड पायऱ्या उतरली. वीणाताई, मिनल काकू, दादा, मिलिंदा सगळे तिच्याकडे पाहतच राहिले. कसं बसं जबरदस्तीने त्यांना स्माईल केलं. मी येते हा, असं म्हणत ती पटकन बाहेर पडली. तिच्या डोक्यावरचं मोठं टेन्शन गेलं होतं. गाडीत जाऊन बसली ती. वही घेतलीस ना आरू? आदिराजने प्रेमाने विचारलं. हो दादा, घेतली. मग त्याने गाडी स्टार्ट. जाताना जेवढं ट्रॅफिक लागलं नाही, येताना लागलं. पूजा आटपून देव हॉलमध्ये येऊन बसला. जेवायला अजून किती वेळ आहे रामू काका? त्याने विचारलं. म्हणाल तर लावतो साहेब. आरोहीताई आणि आदिदादा बाहेर गेलेत ना, म्हणून थांबलो होतो. ते ऐकून देवला आश्चर्यच वाटलं. दोघे बाहेर गेलेत? कुठे? त्याने विचारलं. माहीत नाही, पण काही वेळापूर्वी गाडीत बसून गेले, असं म्हणत रामू काका आत किचनमध्ये गेले. तोच आईसाहेब बाहेर आल्या. आईसाहेब, आदी आणि आरोही कुठे गेले पुन्हा? आम्हाला नाही माहीत, आमचा जप चालला होता, आम्ही आताच बाहेर येतोय. त्या एवढं बोलेपर्यंत आरोही आणि आदिराज धडकलेच. काय रे, कुठे गेला होतात? देवने विचारलं. आरोही तर आधीच खूप घाबरली होती, पण आता खोटं बोलता येणारच नव्हतं. कारण आरोही आणि आदिराज घरी आले होते हे मिलिंदा नक्कीच उद्या देवदादाला सांगणार. त्यापेक्षा आपणच खरं सांगितलेलं बरं, असं वाटून आदिराज म्हणाला. वैदेहीच्या घरी? कुठे? देवने मोठ्या आवाजात आश्चर्याने विचारलं. अरे, आरूची एक महत्त्वाची वही तिथेच राहिली होती. उद्याच्या उद्या तिला हवी होती, म्हणून आणायला गेलो होतो. आदिराजने अडखळत सगळं खरं सांगून टाकलं. अरे, काय अक्कल वगैरे आहे की नाही तुम्हाला? असं कधीही उठून कुणाच्याही घरी जाता का? आणि आरोही, पुन्हा तिच्या घरी जाऊन वही घेण्या इतपत काय अडलं होतं? देवने रागाने विचारलं. हो ना, उद्या सकाळी ती भेटणारच होती की युनिव्हर्सिटीत तुला, पुन्हा कशाला जायला हवं होतं? आईसाहेबांनी पण जरा रागानेच विचारलं. ती वही पूर्ण करायची होती, भीत भीत आरोही म्हणाली. मग आईसाहेब तरी पुढे काही बोलल्या नाहीत. तिला एक अक्कल नाहीच, पण तुला अक्कल नाही आधी? तूही असाच उठून लोकांच्या घरी गेलास? देवने विचारलं तसं आदिराज मान खाली घालून उभा राहिला. मी बाहेरच थांबलेलो, आत घरी नाही गेलो, आदिराज म्हणाला. अरे पण मुळात जायची गरजच काय होती तिथे? देव पुन्हा रागवला. जाऊ दे देव, आता चिडू नकोस, आणि लोकांच्या घरी असं नको म्हणूस, आपलीच मंडळी आहेत ती. वैदेही आपलीच होणार आहे ना. मग प्रकरण थंड करत आईसाहेब म्हणाल्या. देव आणखीनच चिडला. आरोहीकडे पाहत म्हणाला. ती आपली होणार आहे, ही त्यांची नाही. ते ऐकून आरोहीला कसं तरीच वाटलं. मग थोडा वेळ सगळेच शांत झाले. मिळाली का मग वही? देवने विचारलं. आरोहीने मानेने हो असं सांगितलं. दाखव बघू, कुठली एवढी महत्वाची वही आहे ती? ते विचारताच मात्र तिचे हातपाय गार पडले, कारण आता पर्समध्ये मोबाईल सोडून बाकी काहीही नव्हतं. तिने पर्स घट्ट आवळून धरली. काय सांगितलं मी? बघू कोणती इतकी महत्वाची वही आहे ती? ती काहीच बोलत नाही पाहून मग देवने आधीला म्हटलं. आधी, पर्स घे रे जरा तिची आणि काढ ती वही, बघू मला नक्की काय चाललंय हिचं. देवने आदिराजला म्हटलं. तिच्याकडे पाहत मग आदिराज म्हणाला. अगं दाखव ना वही. मग मात्र तिला रडू फुटलं. वही नाही मिळाली दादा. ते ऐकताच मग देवचा पारा एकदम चढला. पर्स बघू तुझी, तू देतेस का आता मी उठू? तो असं म्हणताच मग तिने पर्स आदिराजकडे दिली. आदिराजने पर्स उघडून पाहिली. त्यात फक्त मोबाईल होता. देवादेवकडे पाहून तो म्हणाला. यात फक्त मोबाईल आहे. आरू, काय चाललंय तुझं? नेमकी का गेली होतीस तू तिथे? देवने विचारलं. आरोहीला आता काही सुचेना. एक खोटं लपवायला दुसरं, दुसरं लपवायला तिसरं. तू बोलतेस का उठू मी आता? देव लाल झाला होता. वही नव्हती राहिली, मोबाईल राहिला होता. मग वही राहिली असं का खोटं सांगितलंस? देवने आश्चर्याने विचारलं. मोबाईल राहिला सांगायला भीती वाटली, ती म्हणाली. मग ती आणखीनच रडू लागली.
मोबाईल राहिला हे खरं सांगायला भीती वाटली, वही राहिली हे खोटं सांगायला लाज नाही वाटली तुला? त्याने असं विचारताच मग आईसाहेबांनी पण डोक्याला हात लावून घेतला. आदिराज तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. माझ्याशी सुद्धा खोटं बोललीस तू आरू? अजिबात आवडलं नाही मला ते. आदिदादा पण रागवला पाहून तिला जास्तच रडू फुटलं. बरं आता जाऊ देत, सगळ्यांनी शांत व्हा आणि स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्या रे जरा. आधी आरू जा आता, हातपाय धुवा आणि जेवायला बसा, आईसाहेब म्हणाल्या. आलोच मी कपडे बदलून, असं म्हणत आदिराज वर गेला. आरू जा तू पण, हातपाय धु आणि ये जेवायला. मला नकोय जेवायला, रडत रडत ती म्हणाली. देव तिच्याकडे रागाने पाहतच होता. का, थोडंसं खाऊन घे ना, आईसाहेब म्हणाल्या. वैद्यकडे झालंय खाणं, पोट भरलंय माझं. काय खाल्लं एवढं तिथे? आईसाहेबांनी प्रेमाने विचारलं. वडा, आईस्क्रीम, वेफर्स, खारी, ती म्हणाली. छान, सगळे पदार्थ किती हेल्दी आहेत नाही? ती पण हे असंच खाते का नेहमी? देवने विचारलं. मला नाही माहीत, आरूही म्हणाली. हे बघ आरू, जेवणासाठी तुला कोणी काही मस्का मारणार नाही. खूप मोठा पराक्रम करून आलेली नाहीस तू, आणि जे काही करून आली आहेस त्यावर पुन्हा खोटं बोलली आहेस. त्याची शिक्षा तुला मिळेलच. तुला नसेल जेवायचं तर नको जेवूस, पण एक लक्षात ठेव, उद्या कॉलेजमधून सरळ घरी यायचं. कुठेही जायचं नाहीस तू. कॉलेजमधून घरी आलीस की पहिल्यांदा मला फोन करायचा आणि सरळ हातपाय धुवून स्टडी रूममध्ये जायचं आणि संध्याकाळपर्यंत तिथेच अभ्यास करायचा. आम्ही येईपर्यंत तिथून अजिबात उठायचं नाही. आणि हे असं किती दिवस करायचं ते मी उद्या सांगेन. तुझ्या रूममध्ये बसून तुझी फार मजा चाललेली असते, पाहतोय ना मी. आता थोडा अभ्यासही करा. स्टडी रूमची शिक्षा फारच जाचक होती. स्टडी रूममध्ये दादाने कॅमेरा लावून घेतला होता. तिथे टीव्ही नव्हता आणि मोबाईल आत नेण्याची परवानगी नव्हती. आदिराज फ्रेश होऊन खाली आला. त्याने ते सगळं ऐकलं. ती जेवत नाही पाहून मग त्यालाच जरा वाईट वाटलं. आरू, वरण भात तरी खाऊन घे, रात्री भूक लागेल तुला, आदिराज म्हणाला. नकोय मला, असं म्हणत रडत रडतच ती तिच्या रूममध्ये निघून गेली. तेवढ्यात देवादेव आईसाहेबांकडे पाहत म्हणालाच. आम्ही खरंच सांगतो आईसाहेब, तुम्ही आणि आबासाहेबांनी. मग त्याला पुढचं काहीच बोलू न देता आईसाहेबांनी त्याचं वाक्य पूर्ण केलं. होय, आम्ही आणि आबासाहेबांनी या दोघांना वेळीच आवर घातला असता तर तुमच्या डोक्याला एवढा त्रास झाला नसता. त्यांच्या चुका तुम्हाला निस्तरायला लागल्या नसत्या. चुकलं बाबा आमचं, आता आम्हालाही काहीतरी शिक्षा दे. तुमचे आबासाहेब तरी आता शिक्षा भोगायला वरून काही खाली येणार नाहीत, तेव्हा त्यांच्या वाटेची शिक्षा सुद्धा आम्हालाच दे. आईसाहेब चिडल्या पाहून आदिराज आणि देवादेव शांत झाले. रामू काका, आणा आता जेवण बाहेर. एवढं बोलून आईसाहेब स्वतःशीच पुढे बोलू लागल्या. कधी कधी तर आम्हाला वाटतं तुमच्या आबासाहेबांशी लग्न करूनच आम्ही मोठी चूक केली. वैतागत आईसाहेब म्हणाल्या. तसं देवादेव आणि आदिराज दोघेही भीतीने त्यांच्याकडे आणि मग एकमेकांकडे पाहतच राहिले. जेवण जरा भीषण शांततेतच पार पडलं. आरोहीकडे झोपताना संमिश्र आठवणी होत्या. संध्याकाळचा वेळ छान गेला होता, पण आत्ताच्या प्रसंगाने मात्र त्याला गालबोट लावलं होतं. पण त्यातल्या त्यात एक समाधान होतं की मोबाईल विशांतपर्यंत पोहोचला होता. तिने स्वतःचा मोबाईल उघडून पाहिला. विशांतचा थँक्यूचा मेसेज आला होता. तिने त्यावर स्माइली टाकली. स्ट्रॉबेरीला जवळ घेतलं. आज अभ्यास करायचा काही मूड नव्हता. उद्या त्या स्टडी रूममध्ये बसून चांगलाच पिट्ट्या पडणार होता. आता ही स्टडी रूमची शिक्षा किती दिवस चालणार कुणास ठाऊक. प्रेमात माणसाला काय काय सहन करावं लागतं स्ट्रॉबेरी, इतक्यात नाही कळणार तुला. तू प्रेमात पडलीस की हळूहळू समजेल. बेडवरचा लॅपटॉप पुस्तकं तिने बाजूला ढकलली आणि तशीच मग ती झोपून गेली. जेवताना देवसुद्धा विचार करतच होता. अरूचं नेमकं काय चाललंय? ती खोटं का बोलली? आणि एकदम आईसाहेबांना तरी काय झालं? एवढ्या का चिडल्या माझ्यावर? जेवण झालं तसं आईसाहेब निघून गेल्या. आदिराज पण उठला. तो उठणार तेवढ्यात देवने त्याला थांबवलं. आदी, थांब रे जरा. मला सांग, मगाशी आईसाहेब एवढ्या का रे चिडल्या असाव्यात? म्हणजे बघ, मी जेव्हा म्हटलं ना तुम्ही आणि आबासाहेबांनी यांना वेळीच आवर घालायला पाहिजे होता, तेव्हा माझं वाक्य त्यांनी पूर्ण केलं आणि मग म्हणाल्या की आम्ही तुमच्या आबासाहेबांशी लग्न करून चूक केली आहे म्हणून. असं का म्हणाल्या असतील त्या? आबासाहेब आईसाहेबांना एवढं टॉर्चर करत होते? तसा त्यांचा स्वभाव वाटला नाही रे कधी. बाहेर तर चांगले हसून खेळून राहायचे, नाही का रे? पण मग त्या असं का म्हणाल्या असतील? देवने आदीला प्रश्न केला. अरे दादा,
आबासाहेबांबद्दल काही चुकीचं बोलू नकोस. आईसाहेबांना कळलं ना तर त्यांना राग येईल भयंकर. म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, त्यांना डायरेक्ट आबासाहेबांना दोषी ठरवायचं नव्हतं, पण त्यांना बहुतेक असं म्हणायचं होतं की या मुलांना जन्म घालून चूक केली आहे म्हणून. आता आबासाहेबांशी लग्न झालं म्हणून आपला जन्म झाला ना, आणि आता हीच मुलं उलट आपल्यालाच ज्ञान शिकवतायत असं त्यांना काहीसं वाटलं असावं. म्हणजे हे मला वाटतं. हा माझा दृष्टिकोन झाला. आता त्यांचा दृष्टिकोन काही वेगळा असू शकेल. ते ऐकून देव आणखीनच विचारात पडला. जाऊ दे दादा, तू पण फार विचार करू नकोस. मी झोपायला निघतोच आहे, पण जायच्या आधी एक गोष्ट सांगून जातो तुला. नीट ऐक आणि विचार कर त्यावर. देवादेव काळजीपूर्वक त्याची गोष्ट ऐकू लागला. एका जंगलात एक हत्ती राहत असतो, अगदी शांत आणि हुशार. एक माकड रोज त्याच्या कानात येऊन तुझं हे चुकलं, तुझं ते चुकलं असं म्हणून त्या हत्तीला इरिटेट करतो. बरेच दिवस होतात, हत्ती काही लक्ष देत नाही. पण एक दिवस मात्र हत्तीला भयंकर राग येतो. मग मात्र तो त्या माकडाला सोंडेत पकडतो आणि मग गरा 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 फिरवतो. पण जमिनीवर आपटत मात्र नाही. शेवटची वॉर्निंग देऊन सोडून देतो त्याला. माकडाला आपली चूक कळते. पुन्हा या हत्तीच्या नादाला लागायला नको असं वाटून तो वर झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. झाली गोष्ट. पण तुला मतितार्थ कळला ना? असो, मगाशी मी सांगितलेला दृष्टिकोन पटत नसेल तर ठीक. आईसाहेबांना जाऊन विचार वाटल्यास तू. कदाचित त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल. असं म्हणून आदिराज हसला आणि रूममध्ये निघून गेला. गंभीर होऊन देव मात्र विचार करत राहिला. नको, आता कुणाचाही दृष्टिकोन विचारायला नको. उगीच शांत हत्तीशी पंगा घ्यायला नको. देवादेव स्वतःशीच पुटपुटला आणि मग तोही स्वतःच्या रूममध्ये निघून गेला. कालचा दिवस खूपच हेक्टिक गेल्यामुळे वैदेहीला ते ब्रेसलेट घालून पाहता आलं नव्हतं. आज मात्र तिने ते ब्रेसलेट घातलं. सगळ्यांना दाखवलं. ताई, काय मस्त ब्रेसलेट दिलंय त्यांनी. विराजने कौतुक केलं. विशान पण ते पाहत राहिला. आपलं आणि आरोहीचं ठरल्यावर आपण सुद्धा आरोहीला असंच काही देणं अपेक्षित आहे का, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. बापरे मिलिंद, वहिनी साहेबांनी पहिल्यांदा सोन्याचं पान दिलं, आता देवादेवने ब्रेसलेट दिलं. आपल्याकडून तसं काही देणं होत नाही रे त्यांना. काळजीनेच दादा म्हणाले. खरंय रे दादा, पण सांगू, ती माणसं तशी नाहीत. आपणही लग्नात व्यवस्थित करूया ना. मिलिंदा असं म्हणताच दादासाहेब सुद्धा हो असं म्हणाले. वैदेही छानपैकी तयार झाली. आज युनिव्हर्सिटीत जाताना तिने ते ब्रेसलेट घातलं. ते ब्रेसलेट तिला आज अरुला दाखवायचं होतं. लवकरच ती युनिव्हर्सिटीत आली. अरुला मात्र उठायला थोडा उशीरच झाला. काल जेवली नव्हती. आज सडकून भूक लागली होती. रामू काकांनी आज नाश्त्याला दडपे पोहे केले होते. ते पाहून तिचं तोंड जरा वेडवाकडं झालं. काका, मला हे पोहे नकोत, मला बिस्किट आणा, ती म्हणाली. नुसती बिस्किटं खाऊन जाणार आहेस का तू? आईसाहेबांनी काळजीने विचारलं. मला नाही आवडत पोहे, ती म्हणाली. आईसाहेब, कसे आवडतील ते पोहे तिला? वडे, समोसे, चिप्स, आईस्क्रीम खायची सवय झाली आहे ना तिला. घरचं अन्न गोड कसं लागेल तिला? देवादेवने सकाळीच कटकट सुरू केली. आदिराज मात्र शांतपणे ते सगळं पाहत होता. अरे दादा, काल एक दिवस वैदेहीच्या घरी जंक फूड खाल्लं तर लगेच सवय झाली का? आरोहीचा आवाज चढला तसा देवादेव सुद्धा चढ्या आवाजातच म्हणाला. आवाज खाली. गुपचूपपणे ते पोहे खाऊन घ्यायचे. रामू काका, काही बिस्किट वगैरे आणू नका. देवादेव असं म्हणताच तिने पोह्यांची डिश पुढे ढकलली. देवादेवला अजूनच राग आला. मग आदिराज मध्ये पडला. अरू, थोडे पोहे खा, थोडी बिस्किटं खा, असं म्हणत त्याने पोह्यांची डिश तिच्याजवळ ठेवली. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. असं वागू नये ग. आरोहीला एकदमच रडू आलं. देवादेव ते सगळं पाहत होता. आरोहीने उगीचच 1-2 घास पोहे खाल्ल्यासारखे केले आणि मग क्रीमच्या बिस्किटांचा पुडा फोडला. 3, 4, 5, 6 बिस्किटं पोटात गेल्यानंतर तिला जरा बरं वाटलं. तिने समोरचा चहा घेतला आणि मग ती निघाली. आम्ही येतो आईसाहेब. बाय आदिदादा. देवादेवला मुद्दामूनच तिने बाय केलं नाही. ती निघाली तशी देवादेवने तिला हाक मारली. आरू. ती थांबली पण मागे वळून पाहिलं नाही. आज कॉलेज सुटल्यानंतर सरळ घरीच यायचं. हातपाय धुवायचे. जेवायचं असेल तर जेवायचं, नाहीतर सरळ स्टडी रूममध्ये जायचं. संध्याकाळी आम्ही येईपर्यंत तू तिथेच असली पाहिजेस. त्याने कालच्या गोष्टीची पुन्हा आठवण करून दिली. आरोहीला त्याचा भयंकर राग आला होता. खरंच, कधी या घरातून निघून जाते असं झालंय मला. एक गोष्ट करायची मुभा नाही इथे. काहीच न बोलता ती बाहेर निघून गेली. मग देवादेवने आईसाहेबांकडे पाहिलं. आम्ही फार कठोरपणे वागलो नाही तिच्याशी? त्याने कुत्सितपणे विचारलं. तशा आईसाहेब हसल्या.
प्रत्येकाची आपल्या माणसांवर प्रेम करायची पद्धत वेगळी असते, तेवढं समजतं आम्हाला देव. त्या असं म्हणताच मग देव शांत होऊन हसला. चल आधी, ऑफिसला येतोयस की तुला तुझ्याच गाडीतून यायचंय? देवने विचारलं. तुझ्याबरोबर तुझ्या गाडीतून आलो तर चालेल तुला? आधीने उलट प्रश्न केला. घेईन चालवून, चल. असं आईसाहेब, प्रत्येकाची प्रेम करायची पद्धत वेगवेगळीच असते. पुन्हा एकदा आईसाहेब आणि आधी एकमेकांकडे पाहून हसले. देव ऑफिसमध्ये आला आणि कामाला लागला. काही वेळाने मिलिंदा पण आले. अरे मिलिंदा, आईसाहेब म्हणत होत्या, साखरपुड्याची अंगठी करायला टाकायची आहे. वैदेहीच्या बोटाचं माप हवं होतं. एखादी तिची अंगठी असेल तर आणशील उद्या? त्या मापावर करून घेईन. देव म्हणाला, अरे अंगठी कशाला? अंगठी जिच्यासाठी बनवणार आहे तिलाच बरोबर घेऊन जा ना. ते ऐकताच देव जरा हसला. तिला बरोबर घेऊन गेलो तर काही हरकत नाही ना तुमची? त्याने विचारलं. कशाला असेल? तू सभ्य आहेस याच्यावर विश्वास आहे आमचा. मिलिंदा असं म्हणताच देवने जरा रागारागानेच पाहिलं त्यांच्याकडे. मिलिंदा हसले. एक काम कर ना, संध्याकाळी घरी माझ्यासोबत चल आणि तिलाच बरोबर घेऊन जा. देवला भारी आनंद झाला. मिलिंदा बाहेर निघणार तेवढ्यात त्यांना काहीतरी आठवलं. त्यांनी देवला विचारलं, अरे देव, आरोहीचा कसला तरी फॉर्म हरवला होता, तो मिळाला का रे? काल बिचारी फारच टेन्शनमध्ये होती. ते ऐकताच देव एकदम चक्रावला. फॉर्म नव्हता राहिला रे, वही राहिली होती. वही पण नाहीच, मोबाईल राहिला होता. देव म्हणाला, असं? आम्हाला तर फॉर्म म्हणाली. हो, फॉर्म म्हणाली? देवने आश्चर्याने विचारलं. हो रे, फॉर्मच म्हणाली. बरं जाऊ दे. असं काहीसं म्हणत मिलिंदा बाहेर पडले. देवादेव मात्र विचार करत राहिला. त्याच्या तळपायाची आग आता मस्तकाला पोचली होती. आरोहीचं चाललंय तरी काय? एवढं खोटं का बोलते ती? कशासाठी? कुणासाठी? काहीतरी गडबड नक्कीच आहे. तिच्यावर आता लक्ष ठेवायला हवं. देव जरा काळजीत पडला. वैदेही आरोहीची वाट पाहतच होती. आरोही येताच तिने आरोहीला हाक मारली. आरोही वैदेही बरोबर चालू लागली, पण बोलायचा तिचा मूड नव्हता. आरोही, काय झालं? टेन्शनमध्ये का तू? आणि तुझा तो फॉर्म मिळाला का? वैदेहीने विचारलं तरी आरोही शांतच होती. वैदेही, जाऊ दे तो विषय. मी दुसऱ्यांदा तुझ्याकडे आले म्हणून दादा मला खूप ओरडला, आरोही म्हणाली. वैदेहीला एकदम टेन्शनच आलं. का ग, काय झालं? असं कोणत्याही वेळेस दुसऱ्यांकडे जायचं असतं का? असं म्हणाला तो. आणि माहितीये, मला शिक्षा पण दिली. बोलताना आरोहीचा आवाज कापला. शिक्षा आरोहीला मिळाली होती, पण हातपाय मात्र वैदेहीचे कापू लागले होते. शिक्षा? कसली शिक्षा? भीत वैदेहीने विचारलं. आज मी तुझ्या घरी जायचं नाही, डायरेक्ट माझ्याच घरी जायचं आणि अभ्यास करायला लगेचच स्टडी रूममध्ये जाऊन बसायचं. ती म्हणाली. म्हणजे आज तू माझ्या घरी नाही येणार? वैदेहीने विचारलं. आता तेच तर सांगितलं ना तुला. बरं बरं, जाऊ देत. छोटीशी शिक्षा आहे ही. वैदेही देवदत्ताची साईड घेते पाहून आरोहीने तिच्याकडे रागाने पाहिलं. नाही नाही, खरं तर शिक्षा द्यायला नकोच होती त्यांनी. तू माझ्याकडे दुसऱ्यांदा आलीस म्हणून काय झालं? आता आपण परके थोडीच आहोत. पण काय बोलायचं त्यांना? वैदेही म्हणाली. खरं सांगू आरोही, आता तर मला माझीच भीती वाटू लागली आहे. ते सगळ्यांना अशीच शिक्षा देतात का ग? भीत वैदेहीने विचारलं. नाही ग, मला आणि आदिदादाला देतो कधी कधी. खरं तर आदिदादाला पण नाहीच आणि मला सुद्धा नाहीच. बऱ्याच दिवसांनी असं काहीतरी बोललाय तो. काल खूपच चिडला होता. पण त्या स्टडी रूममध्ये जायला ना नको वाटतं मला. नावाला फक्त स्टडी रूम आहे ती, खरं तर तो तुरुंगच आहे. तिथे टीव्ही नाही, मोबाईल न्यायला परमिशन नाही. आतल्या बाजूला असल्यामुळे कोणाशी बोलता पण येत नाही. फक्त पुस्तकं घेऊन जावी लागतात तिथे. आरोही आपलं दुःख सांगत होती. अगं पण गुपचूप मोबाईल नेलास तर काय कळणार आहे कुणाला? किंवा त्या स्टडी रूममध्ये जा आणि ताणून दे मस्तपैकी. वैदेहीने छानपैकी आयडिया दिली. हो, तुला माहिती आहे ती स्टडी रूम कशी आहे? अगं त्यात कॅमेरा लावलाय त्याने. मी काय करते ते सगळं चेक करणार तो रात्री येऊन, आणि मग किती दिवस स्टडी रूमची शिक्षा द्यायची ते ठरवणार. असं वाटतं ना इथून पळून जावं कुठेतरी, आरोही रागाने म्हणाली. कुठे? वैदेहीने विचारलं. तुझ्या घरी. वैदेहीला मग हसूच आलं. खरंच तुमच्याकडे किती छान आहे. सगळे किती मस्त आहेत. दादा, वीणा काकू, मिनल काकू, विराज, मिलिंदा आणि एवढं बोलून ती थांबली. आणि कोण? वैदेहीने विचारलं. आणि तू? स्वतःला सावरत आरोही म्हणाली. हे बघ, माझं लग्न झालं ना की मी तुमच्याकडे राहायला येणार. मग मी कधी कधी माझ्या घरी आले ना की तू पण आमच्याकडे राहायला ये.
तेव्हा हे देतील परमिशन तुला? वैदेहीने तिला समजावलं. येणारच आहे, कायमचीच येणार आहे मी. आरोही स्वतःच्याच नादात बोलून गेली. तिचा राग वैदेहीला समजत होता. रागाच्या भरात ती काहीतरी बोलते असं वाटून मग वैदेहीने पण पुढे विषय आणखीन वाढवला नाही. बोलताना वैदेही सारखा सारखा तिचा उजवा हात आरोहीच्या समोर धरत होती. तिला ते ब्रेसलेट दाखवायचं होतं, पण आरोहीचा आज काही मूड नव्हता. शेवटी लेक्चर झाल्यानंतर वैदेहीने पुन्हा एकदा विषय काढला. जाऊ देत, आता ना शांतपणे घरी जा. काल कदाचित ते चिडले असतील म्हणून रागावले असतील तुझ्यावर. आज नाही होणार तसं. प्रेमळ आहेत ते. ती असं म्हणताच आरोही तिच्याकडे रागानेच पाहू लागली. तेव्हा कुठे तिचं लक्ष वैदेहीच्या हाताकडे गेलं. ए वैदू, हे नवीन ब्रेसलेट घातलंस तू? आरोहीने विचारलं. मग काय, आता तुझं लक्ष गेलं होय? सकाळपासून दाखवते तुला, वैदेही म्हणाली. बघू ना, किती छान आहे. आरोहीने तिचा हात पाहिला. आरोहीला ब्रेसलेट खूप आवडलं. कोणी दिलं माहितीये का? वैदेहीने विचारलं. तुझ्या दादाने? आरोहीने कौतुकाने विचारलं. नाही, तुझ्या दादाने. वैदेही असं म्हणता म्हणताच लाजली. आरोहीला पण हसू आलं. देवदादाने? तू घरी आली होतीस तेव्हा दिलं? आरोहीने विचारलं. हो, तुझ्या रूममध्ये आम्ही बोलत बसलो होतो ना, तेव्हा दिलं त्यांनी, वैदेही म्हणाली. छानच आहे. तसा प्रेमळ आहे तो. खरं सांगायचं तर काल माझंच चुकलं. त्याने तर तुझ्या घरी जायची परमिशन सुद्धा दिली होती मला. मीच खूप लेट केला. त्यात त्याचे फोन पण उचलले नाहीत. त्याच्याशी काही बोलले नाही, त्याला काही सांगितलं नाही, काही विचारलं नाही. पुन्हा एकदा डायरेक्ट तुझ्या घरी आले. त्यामुळे जास्त चिडला तो. आज सकाळी पण मी थोडी चिडचिडच केली त्याच्यावर. आज काही ओरडला नाही तेवढा, पण आज संध्याकाळी जाऊन त्याला सॉरी म्हणेन मी. आरोही असं म्हणताच वैदेही छान हसली. वैदेही घरी आली ती अगदी मूडमध्येच होती. लक्ष सारखं सारखं त्या ब्रेसलेटवर जात होतं. तिला जेवण वाढताना मिनल काकू तिच्या बाजूला येऊन बसली. त्याच्याबरोबर वीणाताई पण मागे येऊन बसल्या. वैदेहीला जरा आश्चर्यच वाटलं. काय, आज काय आहे? दोघी काय येऊन बसला तिथे? तिने विचारलं. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, तिच्या आई म्हणजे वीणाताई म्हणाल्या. तुम्हाला माझ्याशी काहीही बोलायचं नसतं. एक तर तुम्हाला तुमचं म्हणणं सांगायचं असतं किंवा माझ्याकडून कोणतं तरी काम करून घ्यायचं असतं, वैदेही रागानेच म्हणाली. हो, तसंच काहीतरी. वीणाताई पण तसंच म्हणाल्या. मग जा, मला नाही बोलायचं तुमच्याशी, वैदेही म्हणाली. वैदू, असं काय करतेस? बोलणं महत्वाचं आहे ना, आणि आता आपल्याकडे फार दिवस पण नाहीत, मिनल काकू तिला समजावत म्हणाल्या. वैदेही तिच्याकडे पाहू लागली. बोला, काय बोलायचंय ते? हे बघ, आता लग्नाला फक्त 1 महिना आहे. तेव्हा मी काय म्हणते, हळूहळू जेवण शिकून घे ना. आईसाहेब त्या दिवशी काय म्हणाल्या माहिती आहेत ना? तू खात नसलीस तरी थोडंफार नॉनव्हेज बनवायला हवं ग. आज संध्याकाळी येताना ना हे चिकन आणणार आहेत. आज शिकवू तुला? मिनल काकूने प्रेमाने विचारलं. झालं, पुन्हा सुरू झालं तुमचं? किती वेळात तेच तेच सांगू ग? मी नाही करणार, वैदेही भडकली. असं काय करतेस वैदू? तिथे जाऊन ते लोक काहीतरी बोलण्यापेक्षा थोडंफार शिकून घे ना. हे बघ, आज फक्त वाटण कसं करतात ते बघ. कापायचं चिरायचं नंतर पाहू, मिनल काकूने समजावलं. त्या एवढं बोलत असेपर्यंतच दुकानातून दादासाहेब पण आले. काय, कसला एवढा ओरडा चाललाय? दादासाहेबांनी विचारलं. तसं वैदेहीला जरा टेन्शनच आलं. आज वीणाताईंना पण खरं सांगूनच टाकायचं होतं. आता किती दिवस ही लपवाछपवी करणार? आता तर वहिनी साहेबांनी सुद्धा आडून आडून नॉनव्हेज जेवण बनवायला यायला हवं असं सुचवलं होतं. आता वीणाताईंना कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. अहो, वैदेहीला आम्ही तेच समजावत होतो. आता थोडं जेवणाचं शिकून घे, थोडं नॉनव्हेज करायला शिक, म्हणजे पुढे जाऊन तिथे त्रास होणार नाही. पण ऐकतच नाहीये ती. ते ऐकताच दादासाहेब पण भडकले. काय ग, काय ऐकत नाहीस तू? अहो दादा, जेवण करेन मी, पण मी नॉनव्हेज करणार नाही, ती म्हणाली. अगं, असं करून चालत नाही बेटा. ती मंडळी चांगली आहेत, पण कधी ना कधी मांसाहाराचं जेवण बनवायचा पण प्रसंग येऊ शकतो की नाही तुझ्यावर? तेव्हा काय करशील? तेव्हा कुणाला जाऊन सांगशील? तेव्हा तिकडे सगळे जण भडकतील तुझ्यावर. कळत नाही का तुला? त्याच्यापेक्षा आत्ताच शिकून घे ना, दादासाहेबांनी समजावलं. म्हणूनच मला लग्न करायचं नव्हतं ना. तुम्ही सगळ्यांनी गळ घातली. काका म्हणाला होता की तुला तिथे जाऊन करावं लागणार नाही म्हणून, आणि आता तुम्ही सगळेजण माझ्या मागे लागलात, रागारागाने वैदेही म्हणाली. हे बघ वैदू, माझ्याकडे ना तुझ्या काका एवढा पेशन्स नाही. मी शेवटचं सांगतो, संध्याकाळी किचनमध्ये जायचं, काकू सांगेल तसं जेवण बनवायचं. मला पुन्हा जास्त बोलायला लावू नकोस. मी भडकलो ना की मग काही खरं नाही तुझं, दादा ओरडले.
वैदाईने मग आपलं ताट तसंच पुढे ढकललं आणि ती रूममध्ये रागावून जाऊन बसली. दादा, समजा हिने नॉनव्हेज करायला नकारच दिला तर काय हो करायचं आपण? मिनल काकूनी जरा काळजीनेच विचारलं. हो ना ग मिनल, काय करायचं आपण? तिला फार फार तर आपण ओरडू शकतो, हात धरून करायला तर लावू शकत नाही ना. मला तर काही कळतच नाही. मिलिंद आला की त्याच्याशीच बोलायला हवं आता. त्याला सांगायला हवं की हिला समजाव बाबा, उगीच ना तिथे जाऊन आपला उद्धार व्हायला नको. एक वेळ आपला उद्धार झाला तरी ठीक, पण हिला तिथे कोणी ओरडलं तर हिचं काय होईल? कधी एकेकाळी तिला जबरदस्तीने करायला लागलं तर कसं करणार ही? समजतच नाही मला, असं म्हणत दादासाहेब टेन्शनमध्येच त्यांच्या रूममध्ये निघून गेले. वीणाताई पण हताश होऊन बसल्या. निघताना मिलिंदांनी आधी वैदेहीच्या मोबाईलवर फोन केला. तिचा मोबाईल पर्समध्ये असल्यामुळे तिला ऐकू गेलं नाही. आता तर त्या नॉनव्हेज गोष्टीवरून तिचा मूड आणखीनच डाऊन झाला होता. सगळा मूर्खपणा चालू आहे. एक तर हे लोक लग्नाची एवढी घाई करतायत. माझी परीक्षा जवळ आली आहे, त्या युनिव्हर्सिटीतून प्रोजेक्ट करायला दिलंय आणि यांचं काय चाललंय? चिकन शिकवायचंय मला. दुष्ट, अगदी दुष्ट माणसं आहेत ही. चिवट आणि बोरिंग. असं वाटतं पळून जावं या घरातून. यांच्यापेक्षा ते जहागीरदार बरे. आईसाहेब तरी समजून घेतील मला, पण ही माणसं समजून नाही घेणार. अगदी गंमतच होती नाही. आरोहीला जहागीरदारांपेक्षा प्रधान छान वाटत होते आणि वैदेहीला प्रधानांपेक्षा जहागीरदार. मग मिलिंदांनी मिनल काकूच्या मोबाईलवर फोन केला. अगं मिनल, आज माझ्याबरोबर देवसुद्धा घरी येतोय आपल्या. वैदेहीच्या अंगठीचं माप घ्यायचं आहे ना, तो तिला घेऊन सोनाराकडे जाणार आणि मग जेवायला आपल्याकडेच थांबेल. मी काय म्हणतो, तू विराज किंवा विशांतला चिकन आणायला पाठव. आम्ही 15-20 मिनिटात पोहोचतो. मिनल काकूने आता डोक्याला हात लावून घेतला. आता या मुलीला जाऊन ही गोष्ट कोण सांगणार? तिने ती गोष्ट आधी वीणाताईंना सांगितली आणि मग दादासाहेबांना. अगं मिनल, जा मग बोलव तिला, दादा म्हणाले. अहो दादा, माझं ऐकेल का ती? प्रयत्न तर कर मिनल. तोपर्यंत मी चिकन घेऊन येतो. देवादेव पहिल्यांदाच जेवायला येत आहेत आपल्याकडे. काहीतरी गोडाचं पण आणावं लागेल ना. विराजला कळणार नाही ते सगळं. तुम्ही दोघी प्रयत्न करा तिच्याशी बोलण्याचा. नेमका मिलिंद पण नाही. असं म्हणत मग दादा पिशवी घेऊन बाहेर गेले. मिनल काकू मग तिच्या रूमच्या बाहेर येऊन थांबल्या. वैदू, जरा बाहेर ये. वैदेहीने अजिबात लक्षच दिलं नाही. मला माहिती आहे वैदू, तू ऐकतेस सगळं. हे बघ, तुला जेवण करायचं नसेल तर नको करूस, पण एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. दरवाजा उघड आधी, काकू म्हणाली. काही नको, बाहेर आल्यावर आधी तू डोकं खाशील, मग आई खाईल, आणि मग तरीही माझं डोकं थोडं उरलं तर मग ते दादा खातील. मी नाही बाहेर येणार. भेडी आहेस का वैदू तू? हे बघ, आता शेवटचं सांगते, बाहेर ये ग. अगं, तुझ्या काकांचा फोन होता. काकांबरोबर देवादेव पण घरी येणार आहेत. साखरपुड्याची अंगठी बनवायला टाकायची आहे ना, म्हणून, काकू म्हणाली. हां, मला सगळं माहिती आहे ना तुमचं. तुम्ही त्यांचं नाव घेणार आणि म्हणणार ते जेवायला येणार आहेत. त्यांना सांगावं लागेल ना जेवण वैदेहीने बनवलं म्हणून, आणि मग माझ्याकडून चिकन बनवून घेणार. तुमचं खोटं मला कळत नाही का काकू? ती म्हणाली. अगं वैदू, खरंच सांगतोय ग, बाहेर ये. मिनल काकू आता वैतागल्या होत्या. मग वीणाताई पुढे झाल्या. वैदेही, आता बाहेर येतेस का देऊ एक लावून तुला? अच्छा, आता तर अजिबातच येणार नाही मी, आणि तुमच्या कुणाशी बोलणार सुद्धा नाही, ती रागानेच म्हणाली. दोघींनी पण डोक्याला हात लावून घेतला आणि तेवढ्यातच मिलिंदा आणि देवादेवची एंट्री झाली. सगळेजण वैदेहीची समजूत काढून थकले आहेत आता. ती कुणाचंच ऐकायला तयार नाही. निदान देवादेवचं तरी ऐकेल का? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही पण लाईक, शेअर, हाईप करत राहा, आणि केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि हो, कमेंट तर करायलाच हवी. भेटू उद्या.